जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारादुद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमः पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वैशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचमस्कंद अवतरणिका. पंचमस्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रत चरित्र विख्यात, अग्निद्र चरित्र द्वितीयात, नाभी चरित्र तृतीय, ऋषभदेवाचे राज्यशासन चतुर्थोध्यायात निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान अवधूत होणे ऋषभाशी, षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशी, नवमोध्यायात विप्रवंशी जन्माला भरत, रहुगणा भेटला जड भरत, दशमोध्यायी, द्वादशोध्यायी कथा रहुगण भरत संवाद वार्ता, त्रयोदशी भवाटवी गाथा संशयनाश रहुगणाचा, चतुर्थोध्याय माझी भवाटवीची बोधराजी, भरतवंश पंचदशा माझी, भुवनकोशकथा षोडशी, गंगाकथा सप्तदशोध्यायात, संकर्षणस्तुती शिवकृत, अष्टादशोध्यायात भिन्न भिन्न वर्ष वर्णन, किमपुरुष भारतवर्ष वर्णन, 19व्यात निरूपण, षड्द्वीप लोकालोक पर्वत वर्णन, 20व्यात निवेदिले, सूर्यरथ त्याची गती, 31व्यात निस्थिती, भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिले, शिशुमार चक्र वर्णन ते 23व्यात निरूपण, राहू स्थिती आतलादी वर्णन 24व्या माझी, संकर्षण विवरण स्तुती 25व्यात निस्थिती, विभिन्न नरकगती 26व्यात वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.
काल आपण या 5व्या स्कंदाला सुरुवात केली होती. त्यामधलं प्रियव्रताचं चरित्र जे आहे ते आपण पाहिलं आणि कालच्या भागामध्ये प्रियव्रताने या पृथ्वीवर आपल्या रथामध्ये बसून जे भ्रमण केलं आणि त्यामुळे या पृथ्वीचे 7 विभाग झाले. ते म्हणजे जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर. त्याचप्रमाणे जसा खंदक असतो एखाद्या किल्ल्याभोवती, त्याप्रमाणे या पृथ्वीमध्ये असे खंदक तयार झाले आणि ज्यामधून ह्या 7 सिंधू म्हणजे समुद्र तयार झाले. क्षार, क्षीर, सुरा, आज्य, दधी, यक्षरस आणि शुद्ध सिंधू म्हणजे शुद्ध पाण्याचा, गोड्या पाण्याचा. त्याचप्रमाणे या प्रियव्रताच्या पोटी पुढे जी मुलं झाली त्यांचं नाव अग्निध्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू, हिरण्यरेता, धृतपृष्ठ, मेधातिथी, वितिहोत्र. आता ही जे 7 मुलं आहेत या मुलांना त्यांनी आपले जे द्वीप होते, जे जंबू, प्लक्ष, शाल्मली हे एकेकाला वाटून दिले आणि त्याचप्रमाणे जी कन्या झाली ऊर्जस्वती हिचा विवाह शुक्राचार्याशी केला. हा भाग आपण काल पाहिला होता. आता आजच्या भागामध्ये अग्निध्र याचं चरित्र आहे. काल जे पाहिलं ते आपण 7 द्वीप, त्यामधलं पहिला द्वीप म्हणजे जंबू आहे. त्या जंबूद्वीप याची वाटणी जी आहे ती अग्निध्राकडे आली. म्हणजे जंबूद्वीपाचा प्रमुख जो राजा आहे तो म्हणजे आपले अग्निध्र. या अग्निध्राचं चरित्र आज आपल्याला पाहायचं आहे. आता परंपरा अशी आहे, मनु शतरूपा, त्यापासून प्रियव्रत, त्यापासून अग्निध्र, त्यापासून मोठा मुलगा नाभी आणि त्यापासून जी मुलं आहेत त्यामधले सगळ्यात मोठे हे असे ऋषभदेव, अशी कथा यामध्ये आहे. तर प्रियव्रत राजा तपश्चर्येसाठी निघून गेल्यानंतर राजा अग्निध्र याच्याकडे ते राज्य आलं आणि जंबूद्वीपाचं राज्य राजा अग्निध्र करू लागले. आता या अग्निध्राच्या मनामध्ये पितृलोकाच्या इच्छेने पुत्रप्राप्ती व्हावी, आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी, ही पितरांची पूजा जी आहे ती करण्यासाठी पुत्रप्राप्ती व्हावी असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. आता जे पितृपक्ष आजपासून सुरू झालेला आहे त्याच अगदी योगायोगाने त्याच दिवशी आपल्याला ही कथा येत आहे. अप्सरांचे क्रीडास्थान असलेलं मंदराचल पर्वत जो आहे त्याच्या ठिकाणी एका दरीमध्ये हे त्या ठिकाणी गेले. कोण? अग्निध्र. आणि एकाग्रचित्ताने प्रजापती, पती, ब्रह्मदेव हे जे आहेत त्यांची आराधना अग्निध्र करू लागले. अग्निध्राच्या या तपश्चर्येने, त्या तपश्चर्येचा उपयोग जास्त प्रमाणात जर झाला, तपश्चर्येचा परिणाम म्हणून हा अग्निध्रसुद्धा पुढे ब्रह्मचर्य व्रताकडे जातो की काय अशी मनामध्ये शंका निर्माण झाली. आणि म्हणून आदिदेव भगवान ब्रह्मदेवांनी, म्हणजे देवसुद्धा पहा पुढचं भविष्य त्यांना माहीत असतं म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारच्या लीला करतात. पण आता कोणत्या देवाकडून कोणती लीला होती हे सर्वसामान्य माणसाला समजत नाही आणि म्हणून त्यांना या गोष्टी जरा चुकीच्या झाल्या असं वाटतात. त्याचप्रमाणे जसं आपल्या समर्थांच्या चरित्रामध्ये किंवा रघुनाथ स्वामींच्या चरित्रामध्ये, ज्याचं पारायण आपण 2 वर्षापूर्वी केलेलं आहे, त्या चरित्रामध्ये 3 जन्म दिलेले आहेत, घोडा, रेडा आणि अंत्यज. चित्रसेन गंधर्वाची ही कथा आहे. चित्रसेन गंधर्व आपल्या गंधर्वी म्हणजे इतर स्त्रियांबरोबर रममाण झालेला असताना नारदांचा त्याने अपमान केला, त्यांचं स्वागत नाही केलं, म्हणून नारदाने त्यांना शाप दिला चित्रसेन गंधर्वाला की तुझे पुढे 3 जन्म होतील, एक घोडा, दुसरा रेडा आणि तिसरा म्हणजे अंत्यज. तर घोड्याचा जो जन्म त्याला प्राप्त झाला त्या गंधर्वाला, त्यावेळेस अंबेजोगाई या ठिकाणच्या मुकुंद राजांनी त्याचा उद्धार केला त्या घोड्याचा आणि त्या काळामध्ये जयतपाळ नावाचे राजा त्या ठिकाणी होते. पुढचा जन्म त्याला प्राप्त झाला तो पैठणमध्ये रेड्याचा जन्म प्राप्त झाला. त्या रेड्याचं नावसुद्धा ज्ञान्या होता आणि म्हणून ज्ञानदेवांना तिथल्या ब्राह्मणांनी सांगितलं की तुझंही नाव ज्ञान आहे तर याचंही नाव ज्ञान आहे, तर दोघांचाही आत्मा एकच आहे का? तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी खरं आहे, मी जसा वेद म्हणतो तसं वेदचा उच्चार हा रेडासुद्धा करेल असं म्हणून त्या रेड्यामुखे त्यांनी वेद म्हणविला
आणि त्या रेड्याची समाधी आळेफाटा म्हणून जे गाव आहे, त्या आळेफाट्याला आमचा पायी जात असताना एक मुक्काम त्या ठिकाणी होता आळेफाट्याला, आणि आम्ही तिथून मुद्दाम या रेड्याची समाधी असणाऱ्या गावीसुद्धा गेलो होतो. संतवाडी किंवा कोळवाडी नावाचं एक छोटंसं गाव, अगदी 4-5 किलोमीटर होतं. पदयात्रेमध्ये त्या ठिकाणी सुद्धा दर्शन घेतलं. आणि तिसरा जन्म जो मिळाला तो चाफळ म्हणजे रामगड जी आहे त्या ठिकाणी या अंत्यजाला किंवा या चित्रसेन गंधर्वाला जन्म मिळाला. आणि समर्थांचं दर्शन झाल्यावर समर्थाने ओळखलं की हा तोच आहे जो पूर्वी घोडा होता, नंतर रेडा झाला आणि आता अंत्यज आहे. आणि सदाशिव शास्त्री येवलेकरांची कथा आपल्याला माहिती आहे, जे पुढे वासुदेव शास्त्री झाले. चाफळचीच कथा आहे ती रामगडीजवळ. तिथे या अंत्यजाला त्या 4 रेघा कल्याण स्वामींच्याकडून काढण्यात आल्या आणि त्याने एक एक रेघ जेव्हा पार केली तेव्हा त्याला पूर्वजन्मीचं स्मरण व्हायला लागलं. तो अंत्यज होता, तो क्षूद्र झाला, तो क्षत्रिय झाला, तो वैश्य झाला, पुढे ब्राह्मण झाला. आणि ब्राह्मण होऊन त्यांनी या वासुदेव गोसावी किंवा सदाशिव शास्त्री येवलेकर यांच्याशी वादामध्ये त्यांना जिंकलं. आणि हेच पुढे समर्थांचे चांगले शिष्य असे वासुदेव गोसावी झाले, ज्यांचा मठ कणेरी या ठिकाणी आहे. आता ही कथा का सांगितली की भगवंताच्या मनामध्ये जे असतं ते आपल्याला कळत नाही. भगवंत त्यांना जे पुढचं भविष्य समजतं त्याप्रमाणे आजच्या भाषेमध्ये त्याला आपण म्हणतो काय, फिल्डिंग शब्द आहे पाचच्या भाषेमध्ये. फिल्डिंग लावली म्हणजे आपल्याला जे करायचं त्यासाठी उपयुक्त असे जे असतील त्यांना आधी पाठवायचं आणि त्यांच्याद्वारे आपल्याला जे काम करायचं ते काम करून घेणं. तसं या ठिकाणी ब्रह्मदेवानी या अग्निद्राची अभिलाषा जाणली, त्याच्या मनात काय आहे ते जाणलं आणि त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी आपल्या ब्रह्मलोकात असणारी एक अप्सरा, सुंदर अशी अप्सरा पूर्वचित्ती नावाची, तिला त्यांच्याकडे पाठवलं. आता या आजच्या समासामध्ये जवळपास 4थ्या श्लोकापासून 16व्या श्लोकापर्यंत ह्या पूर्वचित्ती अप्सरेचंच वर्णन आलेलं आहे. आता जसं साधारणपणे वर्णन असतं स्त्रियांचं तसंच हे पूर्ण वर्णन आहे, त्यामुळे तो काही भाग आपण पाहणार नाही. पण अग्निद्राने तिच्याबरोबर जो संवाद केला आणि अग्निद्राच्या संदर्भामध्ये महर्षी व्यासांनी ज्या काही श्लोक दिलेले आहेत त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. ते म्हणतात की ही जी अप्सरा आहे ती त्या ठिकाणी जेव्हा आली तेव्हा अग्निद्र हे आपल्या ध्यानामध्ये होते, डोळे मिटलेले होते आणि आपल्या परमेश्वराच्या ध्यानामध्ये ते मग्न असलेलं असताना ही त्या ठिकाणी अप्सरा विहार करू लागली. तिच्या पावलांचा आवाज आला, तिच्या त्या घुंगरांचा आवाज आला आणि मग हे हळूहळू भानावर आले, देहबुद्धीवर आले आणि ते म्हणतात की प्रत्यक्ष भगवंतानी, प्रत्यक्ष माझ्या सद्गुरूंनी माझ्यामध्ये हा कामदेवाचा संचार माझ्यामध्ये केला असं म्हणून त्यांनी तिच्याशी संभाषण केलेलं आहे. आणि ते त्या ठिकाणी एका श्लोकामध्ये एक जो श्लोक आहे तो महत्त्वाचा आहे, तो आपण पाहूया. ते म्हणतात, तिचं रूप पाहून ते म्हणतात, रूपम तपोधन तपश्चर्यताम तपोघ्नम हे तत्तुकेन तपसा भवतोपलब्धम चतुर्तपोर्हसी मया सह मित्रमह्यम किं वा प्रसीदती सवै भवभावनो मे. की तपश्चर्या करणाऱ्यांचे तपभ्रष्ट करणं या उद्देशाने तुला या ठिकाणी पाठवलेलं आहे का, असं ते तिला त्या पूर्वचित्ती अप्सरेला म्हणतात. कारण असे घटना, असे प्रसंग अनेक ठिकाणी आलेले आहेत. विश्वामित्र जे आहेत त्यांच्या बाबतीतसुद्धा आहे आणि अनेक बाबतीत अशा गोष्टी झालेल्या आहेत. तर तुझा कोणतं तू तप केलं की ज्यामुळे तुला एवढं मोठं चांगलं रूप प्राप्त झालं आणि त्या रूपाच्या भरोश्यावर भगवंताने तुला या ठिकाणी पाठवलं आणि माझ्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी पाठवलं. पण ते म्हणतात ज्या अर्थी तुला भगवंताने या ठिकाणी पाठवली आहे त्या अर्थी ब्रह्मदेवाची सुद्धा माझ्यावर कृपाच आहे असं मी समजतो. कारण मला या ठिकाणचं राज्य जे आहे ते राज्य करण्याची आज्ञा पित्याकडून झाली आणि म्हणून तुला आता मी या ठिकाणाहून सोडणार नाही. तू माझ्याबरोबर तुझी तपश्चर्या जी आहे ती करत राहा आणि माझ्याबरोबर तू संसार कर असं ते म्हणतात. आणि मग ही पूर्वचित्ती अप्सरा आणि अग्निद्र या दोघांचं त्या ठिकाणी तिला प्रसन्न करून घेतल्यामुळे त्याने जवळपास कित्येक हजार वर्षे पृथ्वीवर आणि स्वर्गातील ती भोग जे आहेत, ऐश्वर्य जे भोगत ते राहिले.
आता हा जो अग्निद्र आहे तो जम्बूद्वीपाधिपती आहे. आता जम्बूद्वीपाचा संदर्भ अगोदरच मी सांगितला की जम्बूद्वीप जे आहेत ते याच्या वडिलांनी जे निर्माण केले प्रियव्रताने ते आहेत. आता प्रियव्रत हा शब्दसुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे की माझं एक व्रत आहे, जे मला प्रिय आहे ते रोज खायचं, रोज एक जिलबी खायची. आता हे माझं व्रत आहे म्हणजे मी प्रियव्रत झालो का? तर तसं नाही, कारण यामध्ये माझ्या देहाचंच स्तोत्र यामध्ये पुरवणार आहे. पण जे व्रत मला भगवंताच्या प्राप्तीसाठी मदत करणार आहे, ते व्रत मला प्रिय असणं, म्हणजे जे भगवंताला प्रिय आहे त्याचा मी अनुग्रह, त्याचा मी काय म्हणतात त्याला अनुष्ठान करणं, कारण हे व्रत भगवंताला प्रिय आहे. रोज त्या पारिजातकाची फुलं कृष्णाला व्हायची, हे जे व्रत आहे हे व्रत महत्त्वाचं आहे, कारण त्याने भगवंत प्रसन्न होणार आहे. असं ज्याचं व्रत आहे तो प्रियव्रत आहे. आता हा बुद्धिमानसुद्धा होता. हा जो अग्निद्र आहे तो बुद्धिमान आहे आणि स्त्रियांना वश करून देण्यामध्ये सुद्धा कुशल होता. मग याच्याबरोबर हिचा जो संग झाला त्याचा परिणाम झाला असेल, कारण ही योजना मगाशी जो शब्द वापरला ते फिल्डिंग, ही फिल्डिंग ब्रह्मदेवाने केली आणि ब्रह्मदेवाने केली म्हणजेच परब्रह्माने हे योजलेलंच कृत्य आहे. आणि त्यांच्याबरोबर राहत असताना त्या अग्निधराला तिच्यापासून पुन्हा 9 पुत्र झाले असा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. त्या 9 पुत्रांची नावं तीसुद्धा महत्त्वाची आहेत. नाभी, किमपुरुष, हरिवर्ष, ईलाव्रत, रम्यक, हिरण्मय, कुरु, भद्राश्व आणि केतुमाल असे 9 पुत्र झाले. आणि 9 त्याने आपला जो प्लक्षद्वीप होता, कारण अगोदर आपण पाहिलं की 7 द्वीप आहेत, खरं म्हणजे ते 10 भाऊ होते, पण 3 ब्रह्मचारी झाल्यामुळे 7 राहिले. आणि या 7ची विभागणी, या पृथ्वीची विभागणी 7 भागांमध्ये केली आणि ती त्यांना वाटून दिली. त्याच्यातला प्लक्ष जो द्वीप आहे तो या अग्निद्रांच्याकडे आला. आता अग्निद्राने आपल्याकडे जे राज्य आहे त्याची पुन्हा विभागणी केली. आता पुन्हा 1-2 मिनटाचा अजून एक संदर्भ या ठिकाणी, एक चांगला विचाराने मला तो प्राप्त झाला, चिंतनच म्हणा ते, की हे जे 9 खंड, सप्तखंड आहेत, प्लक्ष वगैरे, तर हे सप्तखंड म्हणजेच आजचे आपले 7 कॉन्टिनेंट्स आहेत. ते 7 कॉन्टिनेंट्स आपल्याला माहिती आहेत ते, की साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया, हे जे सगळे आहेत, ऑस्ट्रेलिया आहेत आणि अंटार्क्टिका आहेत, हे जे सगळे आहेत, की हे 7 द्वीप, 7 जे आहेत ते हे 7 त्यापैकी आहेत. आणि या 7मध्ये त्याची वाटणी प्लक्ष जो आहे तो प्लक्षाची वाटणी ही यांच्याकडे आली आणि प्लक्षामध्ये प्लक्षाची पुन्हा विभागणी 9 ठिकाणी केली आणि आपल्या 9 मुलांना नाभी, किमपुरुष, हरिवर्ष, ईलाव्रत, रम्यक, हिरण्मय, कुरु, भद्राश्व आणि केतुमाल या 9 मुलांना हे वाटणी करून दिली. आता हे 9 भूखंड तयार झाले. ह्यापैकी कुरु जे आहे, कुरुपासून कौरव वंश, हे लक्षात घ्या. ईलाव्रत जे आहे ते ईलाव्रत म्हणजे जसं विषुववृत्त आहे तसं या ठिकाणचं ईलाव्रत आहे. हरिवर्ष, वर्ष म्हणजे हा भाग आहे, वर्ष म्हणजे एक भूमीचा भाग आहे. असे 9 खंड बनवले आणि ते 9 खंड त्याने आपल्या एकेका मुलाकडे सोपविले आणि ते सर्वजण, ते 9 मुलं जे आहेत ती त्या खंडाचा उपभोग घेऊ लागले. ते राज्य प्राप्त केलं त्याने. अग्निद्र जो आहे तो राजा या अप्सरेमुळे, पूर्वचित्ती अप्सरेमुळे जो संसारामध्ये आला, संसारामध्ये रममाण झाला, तरी पण संसाराचं जे अनिश्चितता आहे ती दाखवण्यासाठी राजा अग्निद्र, राजा अतृप्तः असा या ठिकाणी श्लोक आहे. अग्निद्रो राजा अतृप्तः कामानाम अप्सरमेवानुदिनं मदिमन्यमानस्तस्याः सलोकतां श्रुतिभिर्वारुन्द यत्र पितरो मादयन्ते. दिवसेंदिवस भोग भोगूनसुद्धा अग्निद्राची तृप्ती झाली नाही. अगदी खरं आहे. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझविण रघुनाथा बोखटे सर्व काही. हे लक्षात आल्याशिवाय विषयांमध्ये तृप्ती नाही हे माणसाला लक्षात येत नाही, हे सांगण्यासाठी अग्निद्राचं चरित्र या ठिकाणी दिलेलं आहे. अग्निद्र समजत होता की आपल्याला जो पुरुषार्थ प्राप्त करायचा आहे तो पुरुषार्थ या अप्सरेपासूनच आपल्याला मिळणार आहे.
म्हणून वैदिक कर्माने जे कर्म केलं ते पितृगुण आपल्या सुकृतानुसार, आपले पितृ जे आहेत त्यांच्या सुकृतानुसार हे त्या ठिकाणी पितृलोकामध्ये आपले सगळे जे भोग असतात ते भोग भोगत असतात. मग ते चांगले असतील किंवा वाईट असेल, पण त्यांना त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी हे पितृमोक्ष जे आहे, हा जो 15 दिवसाचा जो भाग आहे तो त्यासाठीच आहे. म्हणून त्याला या अप्सरेचं चिंतन केल्यामुळे अग्निध्राला अप्सरा लोकांची प्राप्ती झाली आणि त्यांनी ते आपलं राज्य जे देऊन टाकलं, अप्सरा लोकांची प्राप्ती झाली. आणि तेव्हा ही आपली जी मुलं आहेत, 9 मुलं जे आहेत, ज्यांना 9 खंड त्यांनी वाटून दिले होते प्लक्ष या द्वीपामधले, त्या 9 मुलांची लग्न 9 कन्यांशी केली. त्यांची नावंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. ती नावं म्हणजे मेरुदेवी, प्रतिरूपा, उग्रद्रष्टी, लता, रम्या, श्यामा, नारी, बंद्रा, देवविती. संस्कृत भाषेमध्ये स्त्रियांचे जे नाव आहे ते आकारांत, दीर्घ आकारांत, प्रतिरूपा, लता, रम्या, श्यामा, त्याच्यानंतर नारी, दीर्घ इकारांत आणि देवविती अशी ती नावं आहेत. त्यांच्याशी त्यांचा विवाह त्यांनी जाताना करून दिलेला आहे. असं हे छोटंसं अग्निध्र यांचं चरित्र हे फक्त काय ते 23 श्लोकामध्ये या ठिकाणी महर्षी व्यासाने हे रचलेलं आहे. आता आपल्याला याच्यानंतरचा जो भाग आहे तो भाग पाहायचा आहे, तो सुद्धा म्हणजे नाभी राजाचं चरित्र. आता हे नाभी राजा जसं समर्थांच्या ग्रंथराज दासबोधामध्ये प्रत्येक समास झाला की पुढच्या समासाचं बीजारोपण ते समासाच्या शेवटी करतात. आणि आता पुढच्या समासामध्ये आपल्याला काय विचार करायचा ते शेवटच्या ओळीमध्ये सांगतात, 1-2 ओव्यांमध्ये. आणि पुढच्या समासामध्ये गेल्यानंतर ते म्हणतात मागच्या समासामध्ये हा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मी आता तुम्हाला सांगत आहे. तसं पहिल्या याच्यामध्ये प्रियव्रताचं चरित्र झालं आणि प्रियव्रतांचं चरित्र सांगत असताना जो उल्लेख झाला तो आमच्या अग्निध्राचा झाला. अग्निध्र मोठा मुलगा. आणि आता अग्निध्राचं चरित्र सांगत असताना त्या जंबूद्वीप, त्याचं पुन्हा प्लक्ष जे आहे, प्लक्षाचं जंबूद्वीप आणि जंबूद्वीपाचं 9 मुलांमध्ये विभागणी झाली आणि त्यामधल्या मोठ्या मुलाचं नाव आलं नाभी. हे दुसऱ्या अध्यायामध्ये आत्ताच आपण ऐकलं. आता तिसऱ्या अध्यायाची सुरुवात करताना आता हे नाभीचं चरित्र हे तिसऱ्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणून आता आपण तिसऱ्या अध्यायामध्ये प्रवेश करीत आहोत. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंधे अग्निद्रवर्णनम नाम द्वितीयोध्यायः. दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो आणि आता आपण तिसऱ्या अध्यायाकडे प्रवेश करीत आहोत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.